राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघ या मतदारसंघाविषयी बोलायचं झालं तर तालुक्यातला सर्वात हाय व्होल्टेज जिल्हा परिषद मतदारसंघ। क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जरी अडचणीचा हा मतदारसंघ असला तरी संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागून आहे। राजेंद्र भाटळे आणि अभिजित तायशेटे अशी या मतदारसंघात पारंपरिक लढत, मात्र यंदा ही लढत बहुरंगी होणार हे निश्चित। ओपन आरक्षण पडल्यानं या मतदारसंघात लढत देखील जोरदार होणार यात शंका नाही। विद्यमान राजेंद्र भाटळे यांनी या मतदारसंघात चांगलाच संपर्क ठेवलाय। सणासुदीपासून ते प्रत्येक कार्यक्रमाला, मैतापासून ते 12 दिवसाला प्रत्येकाच्या सुखदुःखात अडीअडचणीत सामील होणारा कार्यकर्ता अशी त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। आरक्षण ओपन पडल्यानंतर मात्र गुलदस्त्यात असणारी भाटळे यांची भूमिका आता स्पष्ट होतीये। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर ते निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। अर्थ आणि शिक्षण समिती सभापती म्हणून अभिजित तायशेटे यांनी यापूर्वी या मतदारसंघात चांगलं काम केलंय। यांचा देखील या मतदारसंघात संपर्क चांगला असून महिला मेळावा, पार्टी मेळावा घेत निवडणुकीचं रणशिंग त्यांनी फुंकलंय। वह्या वाटप कार्यक्रम, जिम्मा फुगडी कार्यक्रम, कातकरी समाजातील लोकांना फराळ आणि कपडे वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम राबवत विजनरी मांडणी घेऊन पारंपरिक राजकारणाला कलाटणी देत ते लोकांच्या पर्यंत पोहोचत आहेत। काँग्रेस पक्षाकडून हात या चिन्हावर ते निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी यापूर्वी स्पष्ट केलंय। दुसरीकडे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राधानगरीची धुरा ज्यांच्या खांद्यावर होती आणि या तालुक्यातून आमदारांना जोरदार लीड देणारे दीपक शेट्टी हे देखील आमदार गटाकडून इच्छुक आहेत। त्यांनी देखील विविध कार्यक्रम घेत मोर्चे बांधणी केल्याचं दिसून येतंय। आमदारांचा तालुक्यातील गट त्यांच्या पूर्णपणे पाठीशी असून वरिष्ठांकडून त्यांना ग्रीन सिग्नल असल्याचंही बोललं जातंय। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे स्पष्ट होतंय। भारतीय जनता पार्टीचे पाळीमुळे या मतदारसंघात रोवण्याचं ज्यांनी काम केलं ते म्हणजे संभाजी आर्डे। हे देखील या जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्वतःच त्यांना ग्रीन सिग्नल दिलाय। ग्रामीण भागामध्ये आर्डे यांचा चांगला जनसंपर्क आहे, तसेच त्यांना मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास असून भारतीय जनता पार्टीकडून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। एवाय पाटील गटाकडून मोहन पाटील हे इच्छुक असणार आहेत। लढवली तर जिल्हा परिषदच लढवणार असं म्हणत त्यांनी शड्डू ठोकलाय। ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी असून मागील टर्म मध्ये ते पंचायत समिती फेजिवडे येथून निवडून आले आहेत। त्यामुळे त्यांचा लोकसंपर्क देखील चांगला आहे। लोकांना केलेली मदत, सोडवलेल्या समस्या यासोबतच विकासाचे मुद्दे घेत ते या निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेत। यासोबतच राजाराम कारखान्याचे माजी संचालक सुधाकर दादा साळुंखे यांची देखील कार्यकर्त्यांकडून दबक्या आवाजामध्ये चर्चा दिसून येत आहे। खरं पाहिलं तर इच्छुकांची बाहुगर्दी असलेल्या या मतदारसंघात लोकांची मनं आणि मतं कोण जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे। युत्या आघाड्या नेमक्या कशा होणार यावरूनच पुलाखालून बरंच पाणी जाणं बाकी आहे। पण तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीत कोण निवडून येऊ शकतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि केके न्यूजला फॉलो करा। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।